मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत। ते आज बीड या ठिकाणी पोहोचलेले आहेत। परभणीवरून याच मार्गावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीडमध्ये पोहोचले। मात्र बीडमध्ये पोहोचल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीसमोर अशा पद्धतीने या सुपाऱ्या घेऊन आंदोलन जे आहे हे करण्यात आलं। या सुपाऱ्या त्यांच्या गाड्यासमोर जे आहेत ह्या टाकण्यात आल्या, ताफ्यासमोर टाकण्यात आल्या आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुपाऱ्या जे आहेत या टाकण्यात आल्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जी भूमिका आहे या भूमिका पाहता या उद्देशून जे आहेत ह्या सुपाऱ्या ह्या टाकण्यात आल्या आणि त्यांचा एक निषेध जो आहे तो या ठिकाणी केला। पोलिसांचा आता कडेकोट बंदोबस्त या सगळ्या रस्त्यावरती आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे बीडमध्ये तणावपूर्ण स्थिती जी आहे ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः ही गाडी चालवत होते। याच गाडीतून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बीडमध्ये पोहोचले आणि या गाडी समोरच आंदोलन जे आहेत हे करण्यात आलं। जवळपास 5 ते 6 कार्यकर्ते या ठिकाणी जमल्यानंतर त्यांनी सुपारे जे आहेत या गाडी समोर फेकल्या। त्यानंतर एक बॅनर जो आहे हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दाखवला आणि काहीसा निषेध जो आहे हा त्यांच्याकडनं करण्यात आलाय। अशी एक प्राथमिक माहिती मिळते की हे सगळे कार्यकर्ते ठाकरे गटाचे होते। व्हिडिओ जर्नलिस्ट आप्पासाहेब विशाल पाटील, TV9 मराठी, बीड। चले जाओ राज ठाकरे सुपारीखोर, चले जाओ। अमित शाह मोदीची लोकसभेला हे सुपारी घेऊन आलेत, आता विधानसभेला कुणाची सुपारी घेऊन आले हे ह्यांनी आम्हाला एकदा क्लिअर सांगून द्यावा महाराष्ट्राला। यांचं जिल्ह्यामध्ये काही सुद्धा नाहीये। ह्यांनी एकदा सुपारीखोर ह्यांनी सांगा कुणाची सुपारी घेऊन इथं आले तर। एवढं आमचं जरंगे पाटलाचं आंदोलन चालू आहे, आमच्या आरक्षणाला सुद्धा हे विरोध करायला लागलेले आहेत। त्याच्यामुळे ह्यांनी आता इथून वापस जायला पाहिजे। आता त्यांना जशास तसं उत्तर अगदी चोख दिलेलं आहे, पण यावेळेस याच्यानंतर जर त्यांनी असं काही कृत्य केलं तर त्यांना निश्चितरित्या ज्यांनी त्यांच्याच पद्धतीत उत्तर दिलं जाईल। हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आहे, त्यांना आताच जागच्या जागे स्पॉटवर त्यांना आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रसाद दिलेला आहे। ज्यांनी कोणी केले असतील त्यांना आम्ही त्यांना योग्य वेळी योग्य तो उत्तर दिले जाईल। त्यांना जे कोणी असतील, ज्यांनी कोणी आमच्या सन्माननीय राजसाहेबांना काही वेगवेगळ्या प्रकारचे निदर्शनं केले असतील किंवा काही घोषणा दिल्या असतील विरोधात, जर त्यांचा आम्ही योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, बस जशाच तसं उत्तर दिलं जाईल।